या ठिकाणी अजय गायकवाड यांनी उल्लेख केलं की आपला आकडा चालूच ठेवला पाहिजे आणि शेवटची लढत आजच्या रात्रीमधील आपण पाहतोय. भडवल टीमचे कॅप्टन राकेश पाटील आपण चांगला खेळ दाखवला आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. वैभव कराळे त्यांचे फॅन त्यांना देखील विनंती असेल आणि त्यांच्या शुभाशय आपण त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. साहिल लोंगले यांचे फॅन डुगूबाई देखील अजून या स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. मॅचला होईल सुरुवात. एकीकडे डुग्गू आणि बद 11 SBC उमरोली टॉस जिंकलाय या मॅचमध्ये काटरंग टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी पाचारण केलंय ते डुग्गू आणि बद 11 SBC उमरोली टीमला. एकीकडे खोपोली परिसरातील शहरातील एक चांगला संघ काटरंग आणि त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील एक दादा संघ उमरोली या दोन संघादरम्यान ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. राकेश यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. वैभव कराळे अगदी भडवल टीमचे खंदे पाठीराखे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. राकेश बॉलिंग ट्रॅक वरती, बॉल तयार. पहिलाच बॉल वरती ऑन साइड मध्ये हा फटका. वन टप्प्या अखेर बॉल अगदी सीमारेषेच्या जवळ जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील, 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. पहिलाच बॉल वरती सुरुवात चांगली करतोय फलंदाज. ऑन स्ट्राईक वरती शरद. बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टच झालाय की नाही त्या ठिकाणी चेक करूया. टीव्ही अंपायर आमचे या ठिकाणी चेक करतील. आणि शरद आणि साहिल लोंगले ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फोर रन्स. चार धावा या चेंडूवरती मिळत आहेत. फलंदाज शरदच्या बाट मधून येतोय हा चौकार. चौकार जसा आला तसा अजय गायकवाड देखील खुश झाले कारण की पहिल्याच बॉल वरती अगदी चौकार मिळतोय. खातं ओपन करतोय फलंदाज संघाचा आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. या बॉलेस ऑन साइड मध्ये हा फटका. वन टप्प्या अखेर डीप स्कोर लेग सीमारेषा पलीकडे शरदच्या बॅट मधून येतोय हा दुसरा. विकीजी लदगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. अजय गायकवाड यांचे सुपुत्र डुग्गू यांच्याकडून देखील आता तिसरा जर चौकार आला तर बॅट्समन शरदसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात येईल. बॉल तयार आणि हा फटका फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि डुग्गू यांच्याकडून यांच्या एटीएम मधून अगदी 500 रुपये खाली केले जातील. प्रवीण पवार यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं आणि डुग्गू यांच्याकडून खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा कॅश प्राइज डुग्गूबाई
यांनी खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले शरद. आणि चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. छोटा कलाकार खऱ्या अर्थानं डुग्गू आणि त्याच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज शरदसाठी. आणि जरूर गीतकार गायक म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्वक पाहतो. अजय गायकवाड यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याचे सुपुत्र देखील चांगली गाणी गात आलेत. हा पटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल पुन्हा एकदा होईल फरार. धावा मिळतील 4. येतोय दर्जेदार चौकार. क्रिकेट सामने तोंडीच्या मैदानी झटकस मैत्रीच्या चक ठेवलाया भव्य दिव्य बक्षीस मैत्रीच्या चक ठेवलाया भव्य दिव्य. थँक्यू डीजे. मैत्री चषक आणि मैत्री चषकचा नारा आपण चारही बाजूने पाहतोय. बॉल तयार. या बले चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी केली पुनीतनं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. पुनीत या षटकामध्ये अगदी थोडासा मागडा. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक होतं आणि पहिल्या ओव्हरमध्ये बॅक टू बॅक लगातारचे आलेले 3 चौकार. तदनंतर पुन्हा एकदा आला डॉट बॉल, पुन्हा एकदा चौकार आला. आणि आता डुग्गू आणि बैद 11 SBC उंबरोली संघ सुस्थितीमध्ये 16 धावा आहेत त्या धावफलकावरती. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी संदेश दादा कराळे यांच्याकडून खऱ्या अर्थानं 500 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजांना देण्यात येईल. परंतु बॅक टू बॅक 3 षटकार आले पाहिजेत त्या प्रतीक्षेत आहेत. बॅक टू बॅक 3 चौकार जरूर आलेत. गोलंदाजी मार्कवरती पुनीत असताना षटक क्रमांक पहिला त्या ठिकाणी कंप्लीट झालाय. आणि शरद याबलेस मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. बॅक टू बॅक 2 6 साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज, 1000चा कॅश प्राइज अजय गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात येईल. अजय गायकवाड आणि विश्वासदादा शेंडे यांच्या माध्यमातून ते 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. बॉलिंग ट्रॅकवरती बंटी तयार आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलं. दुधारी तलवार क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु चुकी पाहायला मिळाली. 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या 2 धाबेच्या मदतीनं 10 पलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. बंटी पेंडारी बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. चांगली गोलंदाजी परफ्यूम बॉल डिलिव्हरी पाहायला मिळाली. शॉर्ट ऑन पद्धतीचा त्याचा रनअप आपण पाहतोय. पायामध्ये थोडीशी इजा आहे तरी देखील चांगली गोलंदाजी बंटी मैदानाच्या आतमध्ये करतोय. या अगोदरच्या मॅचमध्ये अगदी रिटायर हट झाले होते ते आणि तरी देखील त्या मॅचमध्ये कमालीची बॅटिंग केली होती बंटीनं आणि अजिंक्य दर्गे या दोन्ही फलंदाजांना. परंतु या मॅचमध्ये आता साहिल लोंगलेला चांगली बॅटिंग जरूर करावी लागेल. डॉट बॉल येतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बंटी तयार. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, तदनंतर डॉट बॉल आला. स्विचचा फटका देखील खेचला होता बंटी पेंडारीच्या पहिल्या बॉलवरती साहिलनं. फटका यावेळेस देखील फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एक झेल फार महत्वपूर्ण आहे या लढतीमध्ये. साहिल सारख्या चांगल्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ शकत नाही कारण की अगदी कमी धावसंख्येवरती अगदी रोहित शर्माचं सोडलेला झेल आणि श्रीलंके टीमच्या अगदी सर्व खेळाडूंना नक चाकण्यास भाग पाडणारी खेळी. 264 धावसंख्येची मोठी मॅरेथॉन इनिंग रोहित शर्माने खेळली होती. बॉलिंग ट्रॅकवरती बंटी पुन्हा एकदा तयार आहे. मोठा पटका खेचायचा आहे परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क करू दिला नाही. शरद ऑन स्ट्राईक वरती ज्यानं 3 चौकार पहिल्या षटकामध्ये लगावल्यात. 4 चौकार ज्याने पहिल्या षटकामध्ये लगावल्यात
आणि तो शरद यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. साहिल लोंगले आणि शरद बुधाटे बुंदाटे हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर केल्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीनं एका अवंत धाबेला बढते. अवंत धाबेच्या मदतीनं धापलक जाऊन पोहोचल ते 20 या धावसंख्येवरती. बीस धाबा आहेत त्या धावपलकावरती. बॉल तयार. बंटी शरीराचा वेध आणि यावेळेस पुन्हा एकदा एक मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचल ते 21 या लिन्सन आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑन पद्धतीचा त्याचा रनअप, तदनंतर अगदी चेंडूला वलण देण्याचा प्रयत्न. दोन्ही बाजूनं चेंडूला वलण देण्याचं काम करतोय बंटी मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी काटरंग टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती. बॉल तयार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे ऋषभ. चेंडूवरती पोहोचलाय. धाव मिळेल केवळ 1 आणि एकेरी धाबेच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. दी बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट. आता उर्वरित येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील आक्रमण करावं लागेल, कारण की 48 धावा मागच्या मॅचमध्ये देखील जमवल्या होता. शेवटच्या आता एका षटकाचा खेळ बाकी असेल. मागच्या मॅचमध्ये 4 षटकामध्ये 48 धावाचं पाठलाग करायचं होतं याच काटरंग टीमला, आणि अगदी सहजरित्या एक षटक राखून त्या मॅचमध्ये विजय संपादित केलं होतं. बे टीमला पराभूत केलं होतं ते याच काटरंग टीमनं, आणि धावसंख्येचा बचाव देखील याच उमरोले टीमनं केलं होतं प्रतिस्पर्धी या भडवल टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. क्रिकेटचं कुरुक्षेत्र आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी क्रिकेटचा महासंग्राम. ऋषभ हा गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सचिन खडे यांच्या माध्यमातून. पटका चांगला आहे ऑन साइड मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट, परंतु खराबपैकी आणि तदनंतर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबींसाठी चौकार आणि पंच. एकूणच धाबा किती? पंच धाबा किती? 5. ठीक आहे, या ठिकाणी चेक केलं जाईल, परंतु 6 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळतील, कारण की 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट केल्या होत्या आणि त्यानंतर अगदी ओव्हर थ्रोच्या 4 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. षटकाराचे पैसे असे जमा नाही होणार, तुम्हाला षटकार मारावेच लागतील. आणि दुसऱ्या धावेला त्या ठिकाणी हिट केलंय. चला पंच योग्य तो निर्णय द्या त्या ठिकाणी. आणि चला लाईव्हच्या माध्यमातून देखील चेक केलंय. अगदी बॅटर क्रॉस झाले होते 2 दुसऱ्या धाब्यासाठी आणि
एंड पर्यंत पोहोचले देखील होते. जर डायरेक्ट हिट झाला असतं ना तर फलंदाज बाद देखील झाला असता. आणि त्यासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून टीव्ही अंपायर देखील आमचे चेक करतायत आणि 6 धावा या चेंडूवरती असतील. पर्यंत देखील पोहोचले असते आणि कदापि जर डायरेक्ट हिट झाला असतं ना तर क्लोज डिसिजन त्या ठिकाणी आलं असतं. या 6 धावेच्या मदतीनं 28 धावा आहेत त्या धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर ऋषभ तयार आहे. पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 29 या धाव संख्येवरती. 29 रन्स ऑन दी बोर्ड. उमरोलीचे जावई कैलासजी शेंडे ते अगदी एन्जॉय करण्यासाठी थांबलेत, कारण की उमरोली गावला सपोर्ट करण्यासाठी ते या ठिकाणी थांबलेत. तसेच प्रसाद बासे ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच ते देखील खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी थांबलेत आणि उमरोली गावचे जावं देखील आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. फटका पुन्हा एकदा दमदार अलोंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव कंप्लीट केली जाते परंतु एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 30 या धाव संख्येवरती. डुग्गू आणि वेद 11 टीमला जे हवं होतं ना ते आता मिळालंय. 30+ धावा त्यांना या मॅच मध्ये करायच्या होत्या आणि त्या धावा वाचवण्यामध्ये ते देखील सक्षम असू शकतील. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळेस ऑन साइड मध्ये डीप मिड विकेटच्या दिशेनं आणि या चेंडूवरती देखील मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 32 या धाव संख्येवरती. 32 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. अजय गायकवाड यांचा खऱ्या अर्थानं आणि त्यांच्या सोबतीला विश्वास शेंडे यांचा खऱ्या अर्थानं डुग्गू आणि वैद 11 SBC उमरोली संघ आणि त्यांच्या बरोदात काटरंग. उर्वरित शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकार जर आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल आणि हा फटका आहे धुवाधार. धावा मिळतील 6. येतोय दर्जेदार हा षटकार आणि फलंदाज साहिलच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि या षटकारासाठी खऱ्या अर्थानं या षटकाराच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल अजय गायकवाड यांच्या माध्यमातून. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज अजय गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे साहिल लोंगले या खेळाडूसाठी. त्याने खेचला अगदी शब्दाला त्यांच्या दाद दिली. 38 धावा धावफलकावरती. आता येणारे 18 बॉल आणि 39 धाव संख्येचं पाठलाग करावं लागेल ते काटरंग टीमला. बरोदा डुग्गू आणि वेद 11 SBC उमरोली टीमनं पहिल्या 17 मध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावा जमवल्या. एकूणच 38 आणि द्वितीय सत्रामध्ये काटरंग टीमला गरज असेल ती 39 या धाव संख्येची. पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झाला. द्वितीय सत्रामध्ये या मॅच मध्ये कोण जिंकेल डुग्गू आणि वैद 11 SBC उमरोली की त्यांच्या बरोदात काटरंग हे ऐकवण्यासाठी आम्ही मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र जर उमरोली टीम जर इथे क्वालिफाय झाली तर डुग्गू गायकवाड स्वतः अगदी त्यांच्या सुमधुर वाणीतून या ठिकाणी गीत गातील उमरोली टीमसाठी
आणि या मायक्रोफोनवरती या मॅचमध्ये कोण जिंकेल, कोण हारेल, कोण होईल क्वालिफाय या स्पर्धेमध्ये डुगू वैद 11 SBC उमरवली की त्यांच्या विरोधात काटरंग टीमला करायचे आहेत 18 मध्ये 39. आणि पुन्हा एकदा आम्ही प्रवीणदादा पवार यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आभार. आम्ही घेतो इथना निरोप आणि धन्यवाद सर्वांचे. जर काही बोलताना चुकलं असेल तर मनपूर्वक आम्ही दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आमचा आवाज अशा स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकत राहा आणि जरूर ही स्पर्धा एन्जॉय करत राहा. उद्याच्या मेगा फायनलच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा आपण भेटू अशा चांगल्या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठेवला या भव्य दिव्य बक्षीस, मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस, मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस, मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस. विजय मास्टर. तर माझे साथी समालोचक अजिंक्य सर यांचा या ठिकाणी यशोतीचा सन्मान करण्यात येतोय. आजच्या दिवसामध्ये सुमधुर आवाजानं मात्र तमाम क्रीडा रसिकांपर्यंत त्यांचा आवाज पोहोचवला. त्या आदरणीय अजिंक्य सरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. तर मायेची उद्धार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येतं. त्याचा मात्र स्वीकार करायचा. सुमधुर आवाज आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. तर दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहतोय येणारे चेंडू असेल 18 आणि 39 धावसंख्येची गरज आहे. अठरा चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. उमरोली डुग्गू आणि वेद 11 SBCC उमरोली संघ आणि त्यांच्या समवेत काटरंग संघ, एकीकडे कर्जत मधला दादा संघ आणि एकीकडे खोपोली मधला एक दादा संघ. दोन संघादरम्यान आजच्या दिवसामधील बोला चेंडू. ओके चला, पंचांकडे चेंडू सुपूर्त करायचे आहेत. अजून एक चेंडू हवाय ना. ओके येणारा चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. अंतिम चेंडूवरती जो षटकार आला ना, आपलातून फटकेबाजी साहिल आणि शरद चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये आपण बक्षिसांची खैराट सुद्धा पाहायला मिळाली. अजयजी गायकवाड साहेबांच्या मान्यतेतून आज पाहायला मिळाली आपल्याला. आणि विश्वासदादा शेंडे यांच्याकडून सुद्धा आज बक्षिसांची खैराट पाहायला मिळाली. दोन्ही उमरोली संघाचे पॅकर आहेत ते आज, डुग्गू आणि वेद. डुग्गू पाहायला गेलं तर अजय गायकवाड यांचा सुपुत्र आणि वेद विश्वास शेंडे यांचा सुपुत्र. या दोन सुपुत्रांच्या नावाखाली स्पर्धा आपण पाहतोय. नावाखाली हा संघ खेळत असताना या स्पर्धेमध्ये दोस्ती चषक 2025 पर्व पहिलं. आणि या पर्व पहिल्यामध्ये गोवणीच्या ट्रॅकवरती कर्जत एक्सप्रेस, उमरोली एक्सप्रेस ISPL मध्ये ज्याने आपला नावाचा डंका, उपविजेता संघ मात्र साहिल लोंगले यांचा संघ श्रीनगर के वीर हा संघ उपविजेता ठरला. आणि माझी मुंबई आणि श्रीनगर के वीर फायनल मॅच आपण पाहिली. आणि त्या फायनलच्या मॅचमध्ये माझी मुंबई या संघाने बाजी मारली आणि उपविजेता साहिल लोंगले त्या संघामध्ये प्रतिनिधित्व करत होता आपल्या संघासाठी. आणि आता मात्र गावासाठी आणि आपल्या नावासाठी खेळत असताना साहिल लोंगले पहिला चेंडू
इथून खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. इथून मात्र थोडस फंबल झालं गल्लीमध्ये. भावेश होता आणि त्याच्याकडून मात्र इथं झाली चूक आणि इथून धाव मिळाली एक. आता येणारे चेंडू 17 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते मात्र काटरंग संघाला 38 धाव संख्येची. आपण पहिले 2 सामने पाहिले ना काटरंग संघाचे, तर या 2 फलंदाजाने मॅच मात्र विन करून दिल्या दोन्ही सामने. परंतु तेवढी ताकदीची गोलंदाजी या उमरोली संघाकडे. टिचून मारा करण्याचा प्रयत्न आहे ना प्रत्येक गोलंदाज करत असतो तो मात्र उमरोली संघाचा. आता 30 दहशत आणि तोच दरारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साहिल गोलंदाजच्या ट्रॅक वरती. इथून फुलटॉस चेंडू आपण गॅप मध्ये ढकलून दिले. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. इथून मात्र चेंडू आउट टॉप सीमा पार. चौकार. चौकाराच्या साह्यानं धाव पुस्तकावरती धावा मिळतील 4 आणि 4 धावेच्या मदतीनं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 5 धावा. आता प्रत्येक चेंडूवरती समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली भावेशनं, थोडंसं फंबल झाला आणि त्या फंबलचा फायदा घेऊन एक धाव कंप्लीट केली. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय बंटी पेंडारी आला आणि पहिल्या चेंडूवरती आपला खाता खोललं. ते मात्र चौकाराच्या साह्यानं फक्त चेंडूला दिशा दिली, ढकलून दिलं आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार. 4 धावसंख्येसाठी चौकार. इथून मात्र आपण पाहतोय क्रिकेट मधलं एक माधव सौंदर्य दाखवणारा फटका आपण पाहायला मिळाला आणि चेंडूला आपण पाहिलं कॅरी केलं. 2 टप्प्यात चेंडूला कॅरी केलं आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त झाली आहे. आता मात्र अजिंक्य आलाय. इथून काय स्पीड आहे. बॅटम पॅड माधना चेंडू निघून गेला. चेंडू आलाय डॉट. साहिल लोंगलेचा दरारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉट चेंडूने सांगता केली आहे. अजूनही उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 धावा धाव पुस्तकावरती 39 चेस करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रिव्हर्स अटॅम्प सक्सेसफुल. घुटना टेक आणि तमाशा देख अशातली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आबीच्या बॅट मधून काय फटका आलाय. चौकाराच्या साह्यानं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 10 धावा. 39 चा पाठलाग करायचा आहे. अजूनही 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 29 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. 13 चेंडू आणि 29 धावा. जोपर्यंत अभि आणि बंटी पेंडारी आहे मैदानामध्ये तोपर्यंत शक्य आहे. परंतु तेवढी ताकदीची गोलंदाजी सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्सिप पहिल्यांदा बाद झालाय. अभि त्रिपोलाची पहिला झटका काटरंग संघाला. बॅक टू द डगआउट. अभिला मात्र इथं तंबूचा आसरा दाखवण्याचं काम केले ते कर्जत एक्सप्रेस. साहिल लोंगले पहिला झटका काटरंग. डोकी त्यांची आज रामर लाईट सामने ठेवले केलंय आयोजन लयच हो सुंदर. आरगात तोय दोस्ती चषक आमच्या बेकरे. चला न्यू बॅट्समन ने चला न्यू बॅट्समन नेम अजिंक्य. न्यू बॅट्समॅन नेम सांगायचं. चला 13वा प्रतिनिधी या. 12वा प्रतिनिधी या. ऋषभ आलाय मैदानाच्या आतमध्ये. ऋषभ गेलाय. अभिबाद झाल्यानंतर आता मात्र ऋषभ. आता ऋषभवरती आशा पल्लवीत असतील. आता पहिल्या षटकामध्ये धावा जाऊन पोहोचल्यात त्या
10 धावा. आता येणारे चेंडू असेल 12 आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज असेल. चौदा 14.50च्या सरासरीनं प्रत्येकी षटकामागे धावा कुटायच्या आहेत. ते मात्र काटरंग संघाला उमरोली वर्सेस आपण पाहतोय काटरंग. इथून पंचांकडे अपील केली आहे परंतु चेंडू आलाय डॉट. गणेश घारे गोलीच्या ट्रॅक वरती प्रत्येक चेंडूवरती गणेश घारे म्हटलं ना तर फिरकीपट्टूचा जादूगार आहे. त्याचे 6 चेंडू असतात ना 6ही चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याचं काम आहे ना ते मात्र गणेश घारे करतो. त्याच्यामध्ये शैली आहे. पुन्हा एकदा अजून एक झटका. बंटी पेंडारीला मात्र इथं ट्रिपल चित. प्रत्येक चेंडूवरती मी म्हटलं होतं व्हेरिएशन असतं आणि मात्र झटका क्रमांक 2 बंटी पेंडारी बॅक टू द डगआउट. अजून एक झटका काटरंग संघाला. ओर टू डीजे. झकास नाईट क्रिकेट सामने तोंडीच्या मैदानी झकास मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस. मैत्रीच्या जग ठेवला या भव्य दिव्य बक्षीस. या ठिकाणी आपण पाहतोय काय गणेश घारेने गोलंदाजी केली आहे. ज्या फलंदाजाला आजच्या दिवसामध्ये बाद करण्यात यशस्वी कोणता गोलंदाज झाला नाहीये ना तो मात्र आता गणेश इथं यशस्वी झालाय. अजून जर 2 विकेट आले ना तर कैलासजी शेंडे साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आता एक तर आली आहे तर लगातार 2 आले जर कैलासजी शेंडे यांच्याकडून उमरोली गावचे जावा आहेत ते त्यांच्याकडून आणि रेल्वेचे कामगार सुद्धा आहेत तर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक गणेशसाठी. आत्ता मात्र गणेशने काय आपली छाप सोडली आहे. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला आता समीकरण पाहायला मिळेल. इथून मात्र पंच आमच्याकडे वरतात. गोलंदाजाला इथून एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. स्वेर चेंडूचा मारा आणि या चेंडूवरती एक एक्स्ट्रा धाव नक्कीच धाव पुस्तकावरती लागेल. 11 धावा लागल्या धाव पुस्तकावरती. इथून कट झाली आहे. रनआउटची संधी शरदनं चांगल्या फेट पाहायला मिळाले परंतु एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली आहे. आता ऋषभला आता काहीतरी करावे लागेल. येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची नक्कीच गरज असेल त्या मात्र काटरंग संघाला. काटरंग संघ पाहायला गेला तर पहिले 2 सामने आहेत ना कोणताही फलंदाज न बाद होता एकतर्फी सामने विजय खेचले होते परंतु इथून मात्र काय झेल घेतली. अजून एक फलंदाज बाद. मैदानाच्या बाहेर लागलेला हा 3रा झटका. काय झेल कॅरी केलाय या क्षेत्ररक्षकानं आणि अजून एक झटका काटरंग संघाला. बॅक टू द डगआउट आपण पाहतोय आधी वरती जर डॅनी लोंगलेनी जर झेल घेतली असती ना तर अजय गायकवाड कडून 100 रुपयाचं 1000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं असतं. तर येणारे आता चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. उमरोली विपक्ष काटरंग. डुग्गू आणि वेद 11 SBCC उमरोली आणि काटरंग या 2 संघादरम्यान आपण फाईट पाहतोय. 8 चेंडू 27 धावा. इथून फटका आपण पाहतोय चांगला एक्झिक्यूट केला होता. हर्षल चेंडूला अडवणार फेकणार तत्पूर्वी धावा या ठिकाणी एक कन्वर्ट केली जाईल. आता येणारे असतील 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे.
7 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. आता या जर चेंडूवरती एखादा मोठा फटका आला ना तर सामना दोन्ही संघाकडे राहील, कारण काटरक संघाकडे तेवढी ताकदीची फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते आणि तेवढी ताकदीची गोलंदाजी सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आजच्या दिवसामध्ये काय गणेश गारेनी गोलंदाजी केली आहे, त्याच्यात समेत साहिलनं सुद्धा काय अफलातून कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. इथून मात्र आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपात नक्कीच पंच आम्हाला सांगतील की एक नक्कीच धाव मिळेल. आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज असेल. ते मात्र काटरंग संघाला उमरोली विपक्ष आणि काटरंग या दोन संघादरम्यान आपण फाईट पाहतोय. जो संघ विजय होईल तो टॉप 5 मध्ये नक्कीच प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवसांचा मात्र इथं वेट करावे लागेल. दोस्ती चषक 2025 पर्व दुसरा मध्ये खेळायचं असेल तर त्यांना आता 365 दिवसांची मात्र वाट पाहावी लागेल. आणि आता आपण पाहतोय 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या चेंडूवरती जर प्रहार, आता मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावे लागेल. 25 धावाची गरज आहे. 6 चेंडू 25 धावा, 25 धावा 6 चेंडू, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. बरेचशा संघांनी आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. आपण पाहतोय बडवल B+ इथून मात्र 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. आता येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज आहे. 4 मोठे पटक्यांची गरज आहे. एखादा 2 चेंडू जर डॉट आले ना तर विजयाच्या समीकरणात नक्कीच उमरोली संघ. इथून मात्र आपण पाहतोय सिंगल आली आहे. मैदानाच्या आतमध्ये आत्ता आपण पाहतो येणार चेंडू असतील ते 4 आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू डॉट. आता 3 चेंडू आणि 24 धावा. आदरणीय नवीन कराळे, आपण कुठे असाल आपण मंचावरती या. उमरोली विपक्ष काटरंग या दोन संघांदरम्यान फाईट. काय अफलातून टिचून मारा केलाय हर्षल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. जर पाहायला गेलं ना तो विजयाचं खरा शिल्पकार ज्यांनी त्रिफला चित केलंय ना ते गणेश घारेनं अफलातून गोलंदाजी सरळ त्रिफला चित केला. यष्टांचा वेध आपण पाहिला आणि अभिला बाद केलं ना तिथंच विजय झाला. इथं चेंडू आवाई सफर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक जेच करतोय गणेश घारे आणि चेतन लोंगले आणि कोणती चूक करणार नाहीये. अजून एक फलंदाज बाद. झटका क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण बॅक टू द डगआउट. काटरंग संघाला लागलेला हा 4था झटका. गरज आहे 23 धावसंख्येची गरज आहे. 23 धावा, 1 चेंडू 23 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे या सामन्यामध्ये. 1 चेंडू 23 धावा. काय गोलंदाजी केली आहे हर्षलनं. तब्बल 1 धाव खर्च केली आहे या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना. इथून मात्र क्वालिफाय झालाय तो SBCC उमरोली.